बघा की या लेक्चरमध्ये मी भारतीय राज्यघटनेची कलम नंबर 1 ते कलम नंबर 11 आहे ती मी तुम्हाला थोडक्यात डिस्कस करणार आहे। तर बघा की मी काय करतोय की जेवढी भारतीय राज्यघटनेची कलम आहेत तेवढी थोडक्यामध्ये कशी सांगता येतील जेणेकरून थोडक्यात अर्थ कसा समजेल विद्यार्थ्यांना याच्यावरती माझं लक्ष आहे। कारण जे शालेय विद्यार्थी आहेत यांना इन डिटेल अभ्यास नसतो, परंतु एक भारतीय राज्यघटना म्हणजे आपण ऐकून असतो पण त्याची तोंड ओळख व्हावी याच्यासाठी आपण जी काही कलम आहेत तर आपण त्याचे सेट वाईज अभ्यास करणार आहोत। बघा तर भारतीय राज्यघटनेची 1 ते 11 कलमे, बघा त्याच्यामध्ये मी काय केले, कलम नंबर 1 ते कलम नंबर 11 अशा पद्धतीने मी सेट केलाय, संच केलाय। बघा की भारतीय राज्यघटनेची 1 ते 11 कलमे। कलम नंबर 1 काय सांगतं बघा की भारताचे नाव म्हणजेच इंडिया म्हणजेच भारत आणि राज्यांचा संघ म्हणजे काय की कलम नंबर 1 मध्ये काय सांगण्यात आलंय की अनेक राज्य एकत्र येऊन एक भारत हा एक देश तयार झाला। आणि बरोबर आहे की भारतीय राज्यघटना आहे तर पहिलं प्रेफरन्स हे कशाला दिलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या देशालाच दिलं पाहिजे। राज्यघटना निर्मिती करताना सुद्धा पहिलं कलम हे काय आहे, कलम नंबर 1 भारताचे नाव इंडिया म्हणजेच भारत आणि राज्यांचा संघ। कलम नंबर 2 काय आहे बघा, कलम नंबर 2 आहे नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना। जर तुम्हाला नवीन राज्य स्थापन करून जर ते आपल्या भारतामध्ये समाविष्ट करायचे असतील तर त्याची तरतूद ही कलम नंबर 2 मध्ये केलेली आहे। बघा कलम नंबर 1 काय सांगतं की भारताचे नाव इंटू ब्रॅकेट इंडिया म्हणजेच भारत आणि राज्यांचा संघ। कलम नंबर 2 आहे नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना। कलम नंबर 3 काय सांगतं की नवीन राज्यांची निर्मिती। कलम नंबर 2 आहे कलम नंबर 4 काय सांगतं बघा, कलम नंबर 4 हे 2 कलमांवरती अवलंबून आहे। कलम नंबर 2 आणि कलम नंबर 3 वर आधारित पहिल्या व चौथ्या अनुसूचित बदल केला जातो। कलम नंबर 5, 6, 7, 8 आणि 9 हे नागरिकत्वाशी रिलेटेड कलम आहेत। कलम नंबर 10 काय सांगतं तुम्हाला, नागरिकत्वाच्या हक्कांचे संरक्षण कसं केलं जातं। नागरिकत्वाच्या हक्कांचे जे संरक्षण आहे ते कलम नंबर 10 मध्ये केलं जातं। आणि कलम नंबर 11 काय, कलम नंबर 11 आहे नागरिकत्वाचे हक्क नियंत्रित करण्याचा। बघा कलम नंबर 11 काय आहे तर कलम नंबर 11 आहे नागरिकत्वाचे हक्क नियंत्रित करण्याचा संसदेचा अधिकार, हे 11व्या कलमामध्ये समाविष्ट केलं जातं। आता बघा की भारतीय राज्यघटनेची 1 ते 11 कलम आहेत, मी पुन्हा एकदा काय करतो, रिपीट करतो। बघा कलम नंबर 1 काय सांगतं, भारताचे नाव म्हणजे इंडिया म्हणजेच आपण त्याला भारत म्हणतो आणि त्याला राज्यांचा संघ असं काय केलं जातं, कन्सिडर केलं जातं। कलम नंबर 2 मध्ये काय सांगितलं जातं, नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना। कलम नंबर 3 काय, नवीन राज्यांची निर्मिती। कलम नंबर 4 काय, कलम नंबर 2 व कलम नंबर 3 वर आधारित पहिल्या व चौथ्या अनुसूचित बदल। कलम नंबर 5, 6, 7, 8, 9 काय सांगितलं आता त्याच्यामध्ये, नागरिकत्वाच्या हक्कांशी रिलेटेड म्हणजे नागरिकत्वाशी रिलेटेड जी काही कलम आहेत त्याचा जो समावेश आहे तो कलम नंबर 5, 6, 7, 8 आणि 9 मध्ये एकत्रित केला जातो। कलम नंबर 10 काय सांगतं, कलम नंबर 10 नागरिकत्वाच्या हक्कांचे संरक्षण सांगितलं। कलम नंबर 11 काय सांगितलं जातं, नागरिकत्वाचे हक्क नियंत्रित करण्याचा संसदेचा अधिकार याच्यामध्ये सांगितला जातो। या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय, इथून पुढच्या भागामध्ये आपण बघा की आपण पुढचे जे 10 कलमांचा सेट आहे तो या पद्धतीने 3 शॉर्ट मध्ये बघणार आहोत। धन्यवाद।